पुण्याजवळच्या एका छोट्याशा शहरात वंदना नावाची एक मध्यमवर्गीय मराठी आई आपल्या 5 वर्षांच्या मुलीसोबत राहत होती. तिच्या मुलीचं नाव होतं स्वरा. गोड, चपळ आणि नेहमी जय जय स्वामी समर्थ म्हणत राहणारी. एके दिवशी वंदनाचं काम थोडं उशिरा झालं आणि दोघींना रात्री 8 वाजता घरी परतायला निघावं लागलं. त्यांच्या घराच्या गल्लीत जायला एक शॉर्टकट रस्ता होता जो थोडा सुनसान होता. आजवर तिथून काहीच अडचण आली नव्हती, पण आज मात्र गोष्ट वेगळी होती. जसंच त्या गल्लीत वळल्या तसं 3 संशयास्पद गुंड त्यांच्या समोर आले. ते मद्यधुंद अवस्थेत होते आणि त्यांचा हेतू वाईट वाटत होता. वंदना एक क्षणात घाबरली. तिच्या हातातली स्वरा घट्ट धरली. तिच्या मुखातून नकळत शब्द निघाले, श्री स्वामी समर्थ. वाचव रे बाबा. तेवढ्यात कुठून तरी एक मोटरसायकलवरून 5-6 तरुण धावत आले. त्यांनी काही न बोलता त्या गुंडांना रोखलं आणि वंदना स्वराला सुरक्षित बाहेर काढलं. वंदना थरथरत होती पण शांत झाली होती. ती तरुणांकडे पाहत विचारलं, तुम्ही इथे कसे आलात? ह्या गल्लीत तर कोणी फिरकत नाही रात्री. त्यातला एक तरुण मंद हस्त म्हणाला, आज संध्याकाळी स्वामी मठात सेवा संपवून परत निघालो होतो, पण अचानक वाट वळवावीशी वाटली. कुठून तरी आतून जाणवलं, इथून जायला हवं. सर्वजण थांबले. एका क्षणात सगळं स्पष्ट झालं होतं. स्वामी समर्थ स्वतः आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी त्या सेवा दलाच्या रूपात आले होते. त्या रात्रीनंतर वंदना आणि स्वराचं स्वामीवरचं श्रद्धा नुसती वाढली नाही तर दृढ झाली. घरात दररोज स्वामींची आरती होऊ लागली आणि स्वराचं आवडतं वाक्य बनलं, स्वामी असतात, ते पाहत असतात आणि हवं तेव्हा धावती येतात.